सडे हाताचे व्यक्तिमत्व रविदादा पोपळे आणि सन्माननीय राजूदादा फडतरे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. या स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 10,000 आणि पुरस्कृते लाभले गेले. अर्थातच रवींद्र सीताराम बादापुरे साहेब, सन्माननीय तानाजी बादापुरे साहेब, तसेच सन्माननीय हरिभाऊ बादापुरे साहेब, तसेच श्रीमानजी गणेश दादा बादापुरे या साहेबांच्या माध्यमातून आपल्याला 10,000चा धनादेश पुरस्कृत करण्यात आला. तसेच या स्पर्धेसाठी पाहता आपण द्वितीय पारितोषिक आणि चतुर्थ पारितोषिक रोख रक्कम आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत दोन्ही इन्क्लूड केल्या तर 5,000 आणि हे व्यक्तिमत्व लाभले गेले. अर्थातच श्रीमानजी संदीप दादा विठ्ठलजी खोपडे साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला हे पारितोषिक लाभले गेलं. खऱ्या अर्थाने विचार करायचा झाला तर लक्ष वेधून घेणाऱ्या या चमचमत्या ट्रॉफीज, ज्या क्षणाला तुमची या ट्रॉफीवरती नजर पडेल ना त्या क्षणाला तुम्हाला नक्कीच म्हणावं लागेल की आजचं नियोजन एक यशस्वीरित्या आपल्याला नियोजन, आजचा खेळ देखील आपल्याला त्याच पद्धतीचा करावा लागेल आणि त्या ट्रॉफीसाठी लढलेला खेळ आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज चषक सौजन्य लाभले गेले. घाटवण गावचे व्यक्तिमत्व शशिकांतजी भगत साहेब, उत्कृष्ट गोलंदाज संतोष दादा अरगडे LIC एजंट यांच्या माध्यमातून आम्हाला लाभले गेले. तसेच या स्पर्धेतील क्षेत्ररक्षक चषक लाभले गेले. अरुणदादा बादापुरे, सन्माननीय संदीप दादा बादापुरे यांच्या माध्यमातून. तसेच या स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह पाहायला मिळतील अमोलदादा बादापुरे, संतोष दादा बादापुरे या साहेबांच्या माध्यमातून. तसेच या स्पर्धेसाठी मालिकावीर अर्थातच या स्पर्धेचा राजा हे सौजन्य लाभले गेले. अर्थातच सन्माननीय प्रदीप दादा सपकाळ, तसेच ब्लूटूथ बर्ड्स आपल्याला पाहायला मिळतील. अर्थात नितीन दादा सुर्वे कासगावचे व्यक्तिमत्व यांच्या माध्यमातून हे सौजन्य लाभले गेले. तसेच या स्पर्धेसाठी सामनावीर आकर्षक चषक अर्थातच जाधव उमरी गावचे सडे हाताचे व्यक्तिमत्व अर्थातच शोभादादा जाधव या साहेबांच्या माध्यमातून आम्हाला लाभले गेले. तसेच या स्पर्धेतील चेंडू व्यवस्था अर्थातच राजहंस पतसंस्था आणि याचे अध्यक्ष सर्वेसर्वा गणेशदादा निकम आणि समींद्र निकम या साहेबांच्या माध्यमातून आम्हाला लाभले गेलं. तसेच या स्पर्धेतील पाणी व्यवस्था आदेशदादा मोरे साहेब पेटरी या साहेबांच्या माध्यमातून लाभले गेलं. तसेच या स्पर्धेतील पाहायला गेलं तर KCC कासानी संघ आणि या कासानी संघाच्या अंगावरची जी जर्सी परिधान आहे अर्थातच ही जर्सी स्पॉन्सर्स आपल्याला लाभले गेले प्रेमदादा साळुंके यांचं देखील आम्ही खूप खूप आभार मानतो. या स्पर्धेसाठी ही स्पर्धा देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाण्यासाठी ज्या व्यक्तिमत्वाने आम्हाला सडे हाताचे व्यक्तिमत्व लाभले गेलं असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते. उद्योजक बोर्नेगावचे उद्योजक सुशांतदादा कदम या साहेबांच्या माध्यमातून आम्हाला लाभले गेलं. तसेच या स्पर्धेतील पाहायला गेलं नेपकिन व्यवस्था देवडगावचे युवा उद्योजक या स्पर्धेतील नॅपकिन व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. देवडगावचे उद्योजक अमोलदादा तरडे साहेब यांच्या माध्यमातून नाश्ता व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते दीपकदादा बादापुरे साहेब यांच्या माध्यमातून. तसेच उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज आणि क्षेत्ररक्षक घड्याळ सौजन्य लाभले गेले शिव डेअरी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तसेच या स्पर्धेतील मेडल सौजन्य शिवन्या धनावडे यांच्या माध्यमातून लाभले गेलं. तसेच त्याचे प्रोप्रायटर आपल्याला पाहायला मिळतील संकेत भगत. या स्पर्धेतील समालोचक चषक सौजन्य लाभले गेलं वेदांत स्पोर्टचे सर्वेसर्वा मालक चालक विठ्ठलदादा अहिर यांच्या माध्यमातून. मैदान व्यवस्था प्रकाशदादा बादापुरे, अनु सपकाळ साहेब, अद्विता बादापुरे, अन्वी सपकाळ, तसेच अर्णव कोळे या व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून लाभले गेलं. तसेच या स्पर्धेतील मंडप आणि डेकोरेशन ही आपल्याला पाहायला मिळते आणि स्पोर्ट्स करते लाभले गेले जगदीश केरेकर साहेब. तसेच महेश भगत, संकेत भगत, सागर माने, नितीन भगत, गणेश भगत, हरीश माने या साहेबांच्या माध्यमातून. पंच व्यवस्था अर्जुनजी अहिरे, अशोकदादा अटाळे, जगन्नाथ अटाळे आणि विजयदादा शेडी यांच्या माध्यमातून. आणि जातो आपण मॅचच्या दिशेने. या स्पर्धेतील KCC चषक 2024 गतवर्षीप्रमाणे देखील ही स्पर्धा अगदी थाटा माटा संपन्न होताना आपल्याला स्टार्ट होताना पाहायला मिळते. या स्पर्धेचा शुभारंभ होईल. अंपायरचा लेट्स प्लेचा इशारा दोन्ही संघासाठी देऊयात आपण. बेस्ट ऑफ लक, शो द गुड गेम. 3, 2, 1 पहिला चेंडू
अकुल टप्प्याचा चेंडू होता, त्याला स्लॅश करण्याचा पहिला मानस होता, परंतु सलामी जोडी इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल शिवतेज पारंब्या संघाच्या माध्यमातून. एका बाजूला राकेश जी गाडगे तर दुसऱ्या बाजूला अमोल शेडगे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते सतीश जांगळे उर्फ बाबू. दुसरा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल, अगदी सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. सकाळचं सत्र टॉस महत्वाचा होता, टॉस गमावला परंतु मॅच नाही गमावली हे सांगितलं गेलं. परंतु आता टॉस किती महत्वाचा आहे सकाळच्या सत्रामध्ये खेळपट्टी तुम्हाला त्या पद्धतीची पाहायला मिळत नाही, बॉल ट्रॅव्हल होताना पाहत मिळत नाही. परंतु आता तिथे तुम्हाला खडता प्रवास करावा लागेल. फटका आलाय परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात केला, योगेश दादा केरकर आपल्याला पाहायला मिळतील. उचलतील फेकतील आणि तिथे फक्त मिळेल एकच धाव. श्री गणेश झाला तो म्हणजे पारंब्या संघाच्या माध्यमातून एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 2-4 घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल ऍक्शन मध्ये पाहतो आपण सतीश. अकुल टप्प्याचा चेंडू आपटी बॉम्ब आपल्याला पाहायला मिळेल. तिथे जेल उडाला, पहिला विकेटचा पतन होईल का? याच झाला गेले पतन, अमोलला परतावा लागेल, मैदान सोडावा लागेल. हताश पावलांनी जड पावलांनी पहिला लागलेला दे धक्का शिवतेज पारंबे संघाला. खऱ्या अर्थाने रिफ्लेक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळालं चेंडूला कुठेतरी उसळी दिली गेलीत आणि त्याचा दुजोरा अर्थात सकाळच्या सत्रामध्ये धावसंख्या ट्रॅव्हल होताना पाहायला मिळत नाही आणि तेच पहिला हादरा लागला गेला तो म्हणजे शिवतेज पारंबे या संघाला. अमोल जड पावलाने हताश पावलाने मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळाला. नवीन बॅटरी मध्ये आपल्याला पाहायला मिळतं, यंगस्टर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतं. येणारे भविष्य शिवतेज पारंबे टीमच्या माध्यमातून प्रथमेश शेडगे जर्सी नंबर 30 आपल्याला पाहायला मिळेल. आता त्याचा खेळ कसा असेल, पहिल्या षटकामध्ये विकेट्स गमावल्यानंतरची आता केलेली सुरुवात कोणत्या पद्धतीची असेल. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला गेलं तर 2 क्षेत्ररक्षक 38च्या बाहेर असतात. एकंदरीत विचार करायचा झाला तर लॉंग ऑन आणि स्क्वेअर लेगला आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. म्हणजे आता व्यूहरचना कुठेतरी बदलताना पाहायला मिळेल का? या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा भरपूर समाचार घेतला जाईल का? धाव गती कोणत्या पद्धतीची असेल हे देखील पाहणं गरजेचं राहील. परंतु सतीश जांगळे यांचे चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू जरूर वाईट फेकला परंतु त्याच्यानंतर मिळालेली सफलता आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय डान्स इन द ग्राउंड. पुन्हा एकदा फटका फसलाय की काय? हो, फटका फसला गया. तू चल मैं आया ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये गरज होती का? गरज होती का हा देखील प्रश्नचिन्ह उभा राहिला असेल. ते म्हणजे शिवतेज पारंबे टीमच्या डगआउट मध्ये लगातारचा हा दुसरा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. रिफ्लेक्शन मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय. युनिक लाईटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं ऑफस्टिकला गेले, खोलवर पद्धतीचा चेंडू होता परंतु बॅटची कुठेतरी इनर एज घेतली गेली आणि 38च्या मध्ये बाता पण झेल कॅरी करण्यात आला. म्हणजे आता क्षेत्ररक्षण तुम्हाला केवळ संघाचं दर्जेदार पाहायला मिळते, कारण की गोलंदाजचा प्रमुख घटक म्हटलं गेलं तर क्षेत्ररक्षण असतं. ते क्षेत्ररक्षण आपल्याला केवळ संघाच्या माध्यमातून या सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळते. एकंदरीत धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 धावा. आता इथून पुढे कान मंत्र द्यावा लागेल. नवीन बॅटर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. नागेश शेडगे इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सातत्याने आपण विचार करायचा झाला तर पारंबे संघाच्या माध्यमातून फलंदाजीसाठी ओपनिंग येताना आपल्याला पाहायला मिळते, परंतु आज या क्षणाला टीम अडचणीत आहे. या टीमला कसं सावरावं लागेल. पुढचा चेंडू पाहतो आपण सुरेख पाहतोय आपण रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे शिवतेज पारंबे या टीमची 2 बाद 2 धावा. मी तर म्हणेन ही सुरुवात कुठेतरी या टीम साठी घातक ठरेल का हा देखील प्रश्नचिन्ह असेल. परंतु नागेश शेटगे आणि राकेश घाटगे ही जोडी जोपर्यंत मैदानावरती आहे ना तोपर्यंत धावाचा आलेख नक्कीच वाढला जाईल, यात मात्र शंका नसणार. किती झाले बॉल? तर आता आपण षटक समाप्तीचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. आता क्षेत्ररक्षण आपल्याला व्यूहरचना थोडी बदलताना आपल्याला पाहायला मिळते. आता त्याचा मोबदला घेतला जाईल का? खऱ्या अर्थानं आता तुम्हाला सिंगल डबल धावेवरती प्राधान्य द्यावं लागेल. अगोदरच तुमच्याकडे 2 गडी गारद झालेत, परंतु त्याच्यानंतर तुम्हाला आता सुखकर प्रवास करावा लागेल. आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच सत्ता संघाचे
कर्णधार कॅप्टन कूल योगेश दादा केरकर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. राईट मोड विकेटचा मारा करताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू पाहतो आपण स्ट्राईकला राकेश घाडगे. जबाबदारी असेल अकू टप्प्याचा चेंडू, त्याला स्लॅश करण्याचा प्रयत्न, परंतु थर्ड मॅनला बीट होऊन चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये जातोय आणि तिथे मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. एका धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 3च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी पाहता आपण अंपायरची भूमिका महत्वाची असते. अर्थात पाहतो शशी साटम सर पाहायला मिळतील, अमितजी गोलतकर सर तसेच रुपेशजी सावंत सर हे 3 पंच आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर मान्यवरांची मांदी आई सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली, परंतु आज या क्षणाला पाहतो आपण या सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा क्रमांक आपल्याला 3 पाहायला मिळते. अर्थातच पाहतो आपण ग्राम विकास मंडळ कासाने केसीसी क्रिकेट क्लब कासाने आयोजित मानाची सन्मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं सातारा जिल्ह्यापासून काही किलोमीटर अंतरावरती असलेलं हे गाव आणि कमी कालावधीत ज्या गावानं आपलं नाव कमवलं, खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर औद्योगिक क्षेत्र असू द्या, शैक्षणिक क्षेत्र असू द्या, परंतु आज क्रीडा क्षेत्रामध्ये देखील आपल्या नवी मुंबई सारख्या ठिकाणी छाप सोडताना इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. अर्थातच ग्राम विकास मंडळ कासाने केसीसी चषक पर्व क्रमांक 3चा थरार. तर पाहतो विनंती करतो की ज्या बाईक्स आपल्याला रोड्स वरती पाहायला मिळतात आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या राईट साईडला, त्या खेळाडूंना विनंती करतो, प्रेक्षक राजांना विनंती करतो की आपण त्या बाजूला करायच्या आहेत. चला जास्त वेळ घ्यायचा नाही. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते योगेश दादा केरकर यांचा. स्ट्राईकला पुन्हा एकदा राकेश घाडगे. डान्सिंग द ग्राउंड फटका आलाय. या फटक्याचे चटके सोसावे लागतील ते म्हणजे केवली संघाला. येतोय केसीसी चषकाचा ब्रँडेड षटकार. राकेश घाडगे यांनी हात खुले केलेत आणि सांगून दिलेत आय कॅन डू इट. मी हे करू शकतो. जरी एका बाजूने संघ अडचणीत सापडला तरी त्या संघाला मी सावरण्याची धमक चमक दाखवू शकतो हे सांगून दिले आणि षटकार आला त्याच्या बॅट मधून. अक्षरशः पाहायला गेलं तर डान्सिंग द ग्राउंड आली, फटका खेळला गेला. खऱ्या अर्थाने त्या फटक्याचे चटके देखील सोसावे लागलेत आणि धावसंख्या 9च्या घरामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका खेळण्याचा माणूस होता, परंतु योगेश दादा केरेकर यांनी व्हेरिएशन पाहायला मिळालं. कुठेतरी ऑफ स्टिकला चेंडू ठेवला गेला आणि तिथे बीट करण्यात आला गेला. पुढचा चेंडू इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 9च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू डान्सिंग द ग्राउंड समोरच्या बाजूला तिथे झेल कॅरी करण्यात आला. म्हणजे एक तेरी तो एक मेरी लागलेला शिवतेज पारांबे संघाला. तिसरा दे धक्का इरादा पक्का. राकेश बॅक टू पवेलियन आपल्याला पाहायला मिळते. गरज होती का मोठ्या फटक्याची हे देखील पाहणं गरजेचं राहील. एक षटकार आला होता, त्याच्यानंतर सिंगल डबल धावेवरती प्राधान्य देणं गरजेचं होतं, परंतु म्हणतात ना विनाशकालीन विपरीत बुद्धी. परंतु फटक्यामध्ये आपल्याला ते ताकद आपल्याला पाहायला मिळाली नाही. सकाळचं वातावरण दमट वातावरण, या दमट वातावरणाला तिखट करण्याचं काम करायचं होतं, परंतु कुठेतरी फटका फसला गेला आणि उंची प्राप्त झाली नाही आणि तिथे पाहता पण शरद दादा केरेकर यांच्या माध्यमातून सुरेख झेल घेण्यात आला. आता संघ पुन्हा एकदा मी तर म्हणेन अडचणीत सापडला गेला. खऱ्या अर्थाने एका पत्त्याचा बंगला जर बांधला गेला ना, त्या पत्त्याच्या बंगल्याला ज्या प्रकारे एखादी वाऱ्याची झोक येऊन पूर्ण पत्ता कोसळला जातो, तो बंगला कोसळला जातो, ती परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पारंबे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. परंतु आता इन ऍक्शन मध्ये फलंदाज पाहायला मिळते सूर्यकांतजी गोगावले. तर पाहतो आपण तिन्ही पंचांचा उल्लेख करायचा झाला तर कालच्या रात्रीमध्ये बिग बॅश लीग पूर्ण करत असताना देखील आज सकाळच्या सत्रामध्ये इथे जॉईन झालेत. म्हणजे खऱ्या अर्थानं क्रिकेटवरचं प्रेम आणि आपल्यावरती असलेली जबाबदारी काटेकोरपणाने पाहायला मिळते. अर्थातच हे तिन्ही पंच इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. श्रीमानजी शशी साटम सर, अमितजी गोलतकर सर तसेच रुपेश सर, या तिन्ही पंचांच्या माध्यमातून आज देखील ही स्पर्धा कव्हर केली जाईल. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय योगेश केरेकर यांचा. स्ट्राईकला नागेश शेडगे, परंतु अपील केली गेली. अंपायरचा इशारा. दोन्ही हात समांतर, धाव मिळेल अमांतर आणि धावामध्ये
एका धावेचं रूपांतर. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 3 बाद 11च्या घरामध्ये. 1.4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. उर्वरित 2 चेंडू संकट ओढावलं गेलंय, परंतु या संकटाला सामोरं जाणारा खेळाडू नेक्स्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच पाहतो आपण नागेश शेडगे. पुढचा चेंडू राईट मोर द विकेट्स. पुन्हा एकदा पाहतो आपण पदलालित्याचा काहीच वापर नाही, परंतु क्रिकेटच्या या खेळामध्ये तुम्हाला पदलाचा वापर करणं गरजेचं राहतं, परंतु ते पावलांचा खेळ पाहायला मिळाला नागेश शेडगे यांचा. आता पाहतो आपण 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 11च्या घरामध्ये. तर पाहतो आपण स्कोरच्या भूमिकेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळते केसीसी संघाचे एक ऑलराऊंडर खेळाडू अर्थात प्रशांत बादापुरे उर्फ पप्पू देखील आज आपल्याला कार्य करताना पाहायला मिळेल, कारण की नितीन दादा बादापुरे यांनी दिलेले कार्य आज आमची स्पर्धा आणि या स्पर्धेला आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत आमचा 100% वाटा देणार हे सांगून देताना आपल्याला गुणलेखित पाहायला मिळते. तसेच ही स्पर्धा देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या वाहिनीच्या माध्यमातून केले जाते, अर्थात ती वाहिनी सायळी गावाचा मान सन्मान अभिमान सातारा जिल्ह्याची शान युनिक लाईव्ह आणि या वाहिनीचे सर्व आपल्याला पाहायला मिळते केडी सर आणि दुसऱ्या बाजूला पाहतो आपण सुरेश देवरे तसेच आशिषजी पोपळे सर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कोणत्या राज्यात कोणत्या देशात कोणत्या विभागात कोणत्या ग्राउंड वरती आणि कोणत्या मैदानात आहे याचं जीत जागतं उदाहरण अर्थातच क्लॅरिटी विथ क्वालिटी युनिक लाईव्ह पाहायला मिळते. आता नवीन गोलंदाज इनेक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल शरददादा केरेकर. पहिला चेंडू बीट होताना सूर्यकांत गोगाल इनेक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू कसा असेल कोणत्या पद्धतीचा व्यूहरचना आपल्याला सातत्याने फेरबदल करताना पाहायला मिळली जाते. पुढचा चेंडू पाहतो आपण उडवला मिनी हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट केला तिथे क्षेत्ररक्षक आहेत योगीदादा केरेकर यांच्या माध्यमातून झालेली चुकी, परंतु त्या चुकीचा दुजोरा अर्थातच एकच धाव पाहायला मिळते. म्हणजे काही घडलं आणि बिघडलं देखील नाही. चुकी झाली होती योगीदादा केरेकर यांच्या माध्यमातून, परंतु त्याचा मोबदला पारंबी टीम्सला घेणे गरजेचं होतं. एका धावेचं महत्व तेव्हाच लक्षात येईल ज्या वेळेस तुम्ही एका धावेने सामना गमावतात, म्हणून एक धाव देखील तुमच्यासाठी खूप महत्वाची असते. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा आता आपण आखू टप्प्याचा चेंडू होता, त्या चेंडूला धाडलं गेलं पॉइंट वरून आणि चेंडू जातोय ना बाबू ना शोना ना मुन्ना गेंदगाई सीमा रेखाबाद टुन्ना टुन्ना मिळतील 4 धावा. आता जे करायचं आहे ते नागेश शेडगे आणि सूर्यकांत गोगावले या दोन्ही खेळाडूंना करावंच लागेल. धावगती कुठेतरी एका बाजूने सुखकर प्रवास करताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 16च्या घरामध्ये. 16 धावसंख्या पाहायला मिळते. 3 गडी गारद झाले गेलेत. पुढचा चेंडू पाहतो आपण राऊंड विकेट ना आले तिथे झेल उडाला तिथे बाबू आहे ते म्हणजे चुकी होणार नाही. सातत्याने पाहतोय लागलेला हा 4था झटका. म्हणजे राकेश घाडगे यांनी जी चुकी केली ती चुकीची पुनरावृत्ती केली राकेश शेडगे यांनी, कारण की राकेश शेडगे यांनी षटकार मारला त्याच्यानंतर पुन्हा एकदा मोह आवरला नाही आणि पुन्हा एकदा कॅच दिली गेली. त्याच्यानंतर नागेश शेडगे यांनी कव्हरच्या वरून चेंडू उडवला गेला 4 धावा मिळाल्या, परंतु त्याच्यानंतर त्यांना देखील मोह आवरला नाही. म्हणजे क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला डोक्यावरती बर्फ आणि मुखामध्ये साखर ठेवावीच लागते आणि खेळ करावा लागतोय. एका बाजूने पारंबे संघ अडचणी सापडलाय, परंतु दुसऱ्या बाजूने पाहतो आपण क्षेत्ररक्षण काय पाहायला मिळते केवली संघाच्या माध्यमातून, कारण की एका चुकीचं महत्व किती विजयाच्या पराभूत दिशेने जाऊ शकतं हे देखील माहित आहे. ते म्हणजे केवली संघाच्या या टीम्सला. एकंदरीत पाहतोय आपण आज ही स्पर्धा खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर केसीसी चषक गतवर्षीप्रमाणे देखील आज अगदी थाटामाटात शुभारंभ झाला गेला आणि पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू पाहतोय आपण शरददादा केरेकर. स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. स्ट्राईकला सागर शेडगे इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात, परंतु अंपायरचा इशारा लेग बाईकच्या स्वरूपातील मिळेल धावा कशा काय येणार. आता धावा येणे गरजेचं राहील. संकट ओढवले गेले, या संकटाला देखील सामोरं जावं लागेल आणि सकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला धावसंख्या उभारली जाईल. मनोगत घेतलं गेलं कॅप्टनचं की आम्ही 40+ करू, परंतु आता त्या दिशेने जाताना वाटचाल पाहायला मिळेल का हे देखील पाहणं गरजेचं राहील. पुन्हा एकदा पाहतो आपण राईट मोर द विकेट आपल्याला खेळाडू पाहायला मिळतील. स्ट्राईकला सूर्यकांत गोगावले
अंपायरकडे दाद मागितली गेली, परंतु आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला आणि चेंडू जातोय डॉट. एकंदरीत 3 षटकाचा खेळ समाप्त झाला मंडळी. या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 4/17च्या घरामध्ये. आता कोणता दरवाजा ठोठावा लागेल, कोणत्या मंदिराची कळस रचला जाईल, कोणत्या देवाला साकडं गाडलं जाईल आणि प्रयत्न किती केले जातील याचा देखील विचार करावा लागेल. आता संघर्ष करावा लागेल. ते संघर्ष करताना आपल्याला टीम्स पाहायला मिळेल का? 17 धावा. मी तर म्हणे सकाळच्या सत्रामध्ये 30+ तुम्ही धावा जर एकंदरीत केल्या ना, या षटकामध्ये 13 जरी धावा आल्या तर एकंदरीत 30 धावा पूर्ण केल्या जातील. परंतु आता सागर शेडगे एक जुना अनुभव आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायला मिळतोय संतोष इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. व्यूहरचना सातत्याने फेरबदल करताना पाहायला मिळते. स्ट्राईकला पाहतो आपण सागरदादा शेडगे पाहायला मिळतील. हा टप्प्याचा चेंडू होतो, त्याला फक्त दिशा दिली गेली. अर्थातच क्रिकेटचं मादक सौंदर्य. चेंडू पाहतो आपण सीमा रेषेलगत गेला. अर्थातच 4 धावा आल्या गेल्यात. आता कुठेतरी गिअर सुरू केलेत. जी गाडी पहिल्या षटकापासून फर्स्ट गिअर वर होती, दुसऱ्या षटकामध्ये सेकंड वरती आली, तिसऱ्या षटकामध्ये थर्ड वरती आली आणि चौथ्या षटकामध्ये आपण आता टॉप गिअर टाकला गेला सागर शेडगे यांनी. परंतु आता फसवा चेंडू लेग बायच्या स्वरूपातील ही धाव प्राप्त केली गेली. एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 22च्या घरामध्ये. पुढचा चेंडू पाहतो आपण संतोष यांचा राईट मोड विकेट्सचा मारा करताना आपटी बॉम्ब टाकण्यात आला गेला. तिथे अपील मागितली गेली, परंतु अंपायर्स आमच्याकडे सक्त वळले जातात म्हणजे धोक्याची घंटा दाखवली गेली आणि हा चेंडू देखील जातोय वाईटच्या स्वरूपातील धाव मिळाली जाते. आता धावगती कुठेतरी जी धावगती कासवाच्या गतीने होती, आता तिला कुठेतरी सशाचं रूपांतर प्राप्त झालं गेलं आणि असं म्हणतात ना, सरड्याची धाव कुंभणापर्यंत. आता ही धाव घ्यावी लागेल, एक मोठी मजल मारावी लागेल आणि एक मोठा उच्चांक द्यावा लागेल, तो म्हणजे केळवली संघाला. पुढचा चेंडू पाहतो आपण संतोष यांचा. फुल टॉस चेंडू, फुल टोल वसूल केला की काय? होय, केला गेलाय आणि सागर शेडगे ऑन फायर आलाय त्याच्या बॅट मधून अजून एक षटकार. हम ऐसे खिलाड़ी है जो खेल को खेलना जानते और हम ऐसे खिलाड़ी है जो खेल को पलटना जानते. जरा मॅच स्टॉप करायची आहे. पुन्हा एकदा पाहायला मिळतो आपल्याला गोलंदाज संतोष. पुन्हा एकदा उडवला चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक 30 यार्ड्स मध्ये चेंडू कॅरी केला जातोय आणि तिथे मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. एकंदरीत धावसंख्या जी हवी होती शिवतेज पारंबे टीम्सला ती 30च्या घरामध्ये 4/30 धावा. उर्वरित काही चेंडूंचा खेळ शिल्लक, अर्थातच 2 चेंडू शिल्लक असतील. या 2 चेंडू मध्ये किती धावा येणार? मोठे फटके याला हवेत. पुन्हा एकदा पाहता टप्प्याचा चेंडू होता, तिथे यष्टी रक्षकाची कमाल पाहायला मिळाली. एकंदरीत सूर्यकांत गोगावले यांना देखील तो खेळ पाहायला मिळाला नाही. त्याचा विचार करायचा झाला तर 5 चेंडू मध्ये फक्त 2 धावा त्याच्या बॅटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्यात. आता नवीन बॅटर कोण येणार? एक चेंडू किती महत्वाचा असेल आणि जर्सी क्रमांक 08 अर्थातच अमर शेडगे आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्याकडे देखील धमक आहे, चमक आहे. एक चेंडू किती धावांचा टोटल उभारणार हे देखील पाहणं गरजेचं राहील आणि समोरच्या संघात देखील किती धावांचा टोटल
असेल हे देखील पाहणं गरजेचं राहील. हा एक चेंडू खूप महत्त्वाचा असणार, तो म्हणजे शिवतेज पारांबे या टीम्सला डगआउट मधून आवाज येत असेल की या चेंडूवरती धाव येऊ दे. एकंदरीत असा देखील विचार असेल की या चेंडूवरती मोठा फटका येऊ दे. हाच सामंजस्य देखील असेल अमर शेडगे यांचा. चला जास्त वेळ घ्यायचा नाही, आपण टायमर देखील लावला जाईल. शेवटचा चेंडू या पहिल्या क्षेत्रातील पाहायला मिळतोय. अकुटप्प्याचा चेंडू होता, त्याला समोरच्या दिशेने पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षक मिडॉनचा धावत पळत आला. एक धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये झालं गेलं आणि एकंदरीत पाहतो आपण 2 धावा तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना पाहतो आपण विकेटचं होईल पतन. एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचली 32च्या घरामध्ये आणि 33चा लक्ष असेल तो म्हणजे सेकंड पूर्वार्धामध्ये. चेक. त्याचबरोबर इथून पुढे नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करूया. चला, जांभळमुरे टीम त्यांच्या विरुद्ध केसीसी कासानी टीम. जेसीसी जांभळमुरे टीमचे कॅप्टन, केसीसी कासानी टीमचे कॅप्टन लगोलग या, वेळ जास्तीचा घेऊ नका. दोन्ही टीम्सला विनंती आहे की आपण टॉस करूया. एका बाजूला यजमान तर दुसऱ्या बाजूला मेहमान. आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 2 जेसीसी जांभळमुरे विरुद्ध केसीसी. हॅलो, चला दोन्ही टीमचे कॅप्टन. तर पाहतो आपण यानंतरची मॅच देखील खेळवली जाईल. एका बाजूला यजमान तर दुसऱ्या बाजूला मेहमान. एका बाजूला पाहतो आपण मागील आठवड्याचा विजेता संघ अर्थातच रनर अप संघ जांभूळमुरे, तर दुसऱ्या बाजूला केसीसी कासाने संघ. म्हणजे मेगा फायनल मध्ये असलेले 2 संघ आज त्यांची गाठ पडली ठकाठका. अर्थातच केसीसी चषक मधील त्यांचा होईल टॉस आणि त्यानंतर आपण इन्व्हाइट करणार आहोत, अर्थातच बदल करणार आहोत. अर्थातच 22 गावचा एक बुलंद आवाज आमचे गुरुवर्य पाहतो आपण निवृत्तीदादा शिंदे यांच्या ऐकून मुखातून ऐकूयात पुढील मॅचची कहाणी. हॅलो, थँक्यू, धन्यवाद सचिन. हॅलो, धन्यवाद सचिन शेडगे ज्यांचा तुम्ही आवाज ऐकत होतात मायक्रोफोनवरती. तसेच सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर तुषार सरांचा देखील आपण आवाज ऐकलात. आणि या मॅच मधील आपण सेकंड मॅच घेणार आहोत. अर्थातच कासानी विपक्ष जांभूळमुरे यांच्या दरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळेल. या मॅच टॉस करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय अमोल दादा बादापुरे साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. केसीसी चषक 2024 चा हा थरार या ठिकाणी आपण अनुभवतोय, पाहतोय. सकाळचं सत्र मित्रांनो चालू आहे आणि सकाळच्या सत्रामधील ही दुसरी मॅच आपल्या समोर येते. यजमान पाहिलं तर केसीसी कासानी संघ आणि जांभूळमुरे संघ यांच्या दरम्यान आपण पाहतोय. सन्माननीय अतिथी देवभव पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी आपण या स्पर्धेचा टॉस करतोय, या मॅचचा टॉस करतोय. कोण मागतंय? जांभूळमुरे संघ टॉस मागेल. छापा आलाय. टॉस मात्र या ठिकाणी कासानी संघ नवनाथ नितीनजी बादापुरे यांनी जिंकलाय. टॉस जिंकलाय. नितीनजी, काय सांगाल आज टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असणार आहे? पहिलं क्षेत्ररक्षण करू आम्ही. पहिलं क्षेत्ररक्षण करणार आहात. आयोजक स्वतः तुम्ही आहे. टॉस देखील आपल्या वाट्याला आलाय आणि टॉस आल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. प्रतिस्पर्धी संघ जर पाहिलं तर मागच्या टुर्नामेंटमध्ये आपण पाहिलं हे देखील रनरअप होते, तुम्ही देखील रनरअप होता. परंतु दोन्ही संघांमध्ये एक महत्त्वपूर्ण आणि इंटरेस्टिंग मॅच सर्व प्रेक्षकांना पाहण्यासारखी पाहायला मिळेल. किती धावांपर्यंत यजमान संघाला आपण रोकाल? कमीत कमी रनांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. या ठिकाणी आमच्या जांभूळमुरे गावचे संघ नायक आपल्या समेत जोडलेत. आपल्याला फलंदाजी करायची, विकेटचा अनुभव आहे. मागच्या संडेला आपण या विकेटवरती खेळलाय. किती धावांचं टार्गेट या ठिकाणी आपण सेट कराल? जास्तीत जास्त आम्ही 50 धावांच्या वरती टार्गेट नेण्याचा प्रयत्न. जास्तीत जास्त 50 धावांचं टार्गेट सेट करणार आहात. परंतु तुमच्याकडे असे कोणते फलंदाज आहेत ज्यांच्यावरती खूप अपेक्षा असेल? सागर नायक, कुमार आहे, राजेदादा आहे. त्यांना मी प्रथमतः बॅटिंग करताना आम्ही जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न करणार आहे. नक्कीच जास्त वेळ घेणार नाही. मॅच चालू होते. आपण दोन्ही संघांना या ठिकाणी ऑल द बेस्ट देऊयात आणि तुम्हाला दोन्ही संघांना या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा देऊयात. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जिथे आपण नेक्स्ट मॅचचा आवाज आणि
नेक्स्ट मॅचची कहाणी सांगण्यासाठी आपण जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये, जिथे सकाळपासून आपण जर पाहिलं तर तुषारजी सर त्याचबरोबर सचिनजी शेडगे सर यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण मॅचची कहाणी ऐकत होतात. मी निवृत्ती शिंदे आपलं सर्वांचं मनापासून सहर्ष सहर्ष स्वागत करतो. आयुष्य खूप लहान आहे परंतु छान आहे. शिवरायांच्या मातृभूमी जन्माला आलो याचाच मला अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात मानाचा मुजरा. ज्या महाराजांनी आम्हाला स्वराज्य मिळवून दिलं त्या महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात महाराजांना मानाचा मुजरा. पहिली मॅच आपण पाहतोय. एक इनिंगचा खेळ या ठिकाणी संपलाय, दुसऱ्या इनिंगचा खेळ चालू झालाय. गोलंदाजी ट्रॅक वरती जर पाहिलं ना तर गोलंदाज आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती पहा थोडंसं फील्ड मिस झालाय, तिथे मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळते आणि एका धावेने खातं खोललं गेलंय. पहिलंच षटक टाकण्यासाठी आपण पाहतोय. सिद्धांत गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे डोळे उघडले त्या शिवनेरी मधील शिव आणि जिथे डोळे मिटले त्या रायगडामधील राय, या दोन क्रांतिकारी नावांची ओळख म्हणजे छत्रपती शिवराय. छत्रपती शिवराय. इथे मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि थोडासा पंचांकडे पाहतच राहिले फलंदाज आणि पंचांचा इशारा मात्र चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली मॅच आपण पाहतोय. केसीसी चषक 2024 चा हा थरार पूर्ण या आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये आपल्याला तब्बल 16 संघ खेळताना पाहायला मिळतील. अतिथी देवभव प्रमुख पाहुणे उपस्थित असणारे व्यासपीठावरती आमचे सन्माननीय आदरणीय अंधारी गावचे सुपुत्र के शिलार साहेब, त्याचबरोबर उतेगर साहेब आणि त्याचबरोबर असलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं आम्ही अतिथी कक्षामध्ये सर्वांचं मनापासून हृदयाच्या अंतकरणातून सहर्ष सहर्ष स्वागत करत आहोत. आज खऱ्या अर्थानं प्रेक्षकांची मांदियाळी. क्रिकेट खेळत असताना सर्व खेळाडू आपल्याला या क्रीडानगरीमध्ये या क्रीडांगणावरती पाहायला मिळतील. ज्या मातीमध्ये आम्हाला लहानपणापासून खेळायला शिकवलं, ज्या मातीने आम्हाला लहानपणापासून ज्या या क्रीडानगरीमध्ये खेळायला शिकवलं, त्या विकेटवरती आज आपल्याला या खेळपट्टीवरती हे संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. सिद्धांत गोलंदाजी करत असताना पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळतो. त्याच्या समोर आपण फलंदाज पाहतोय. एका दिशेला योगेश आणि सतीश ही जोडी केवळ टीम कडून आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र पहा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. रुपेश सर आमच्याकडे वळतायत, सांगतायत आणि हा खराब चेंडू अवांतर धाव आपल्याला या ठिकाणी खर्च करावी लागतीये. धाव फलक जर पाहिलं तर धाव संख्या जाऊन पोहोचतीये. धाव फलकावरती 2 धावा झाल्यात. टार्गेट उभं केलंय ते मात्र जिंकण्यासाठी 33 धावांचं टार्गेट सेट केलंय. इथे मात्र पहा थोडासा कठोर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज या ठिकाणी योगेश याला काही समजलं नाहीये आणि डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. जेवढे डॉट सकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला टाकता येतील ना तेवढे टाकावे लागतील, कारण की धावसंख्या खूप कमी आहे. जसा वेळ पुढे जात राहील त्यानंतर विकेट थोडंसं जलद गतीने आपल्याला पाहायला मिळेल. सकाळचं सत्र आहे, थोडं मंद विकेट पाहायला मिळत आहे. याचाच फायदा गोलंदाज घेताना आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र चांगला फटका आहे. पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल चेंडू चाललाय निघून सीमारेषे पार येतोय. चौकार. केसीसी चषक 2024 मध्ये सतीशच्या बॅट मधून आपल्याला एक चांगला फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. 4 धाव्यांसाठी आपण पाहतोय. एकेरी दुहेरी धावा येत होत्या, त्यानंतर मात्र थोडस गोलंदाजानं फलंदाजाला त्या ठिकाणी बीट करून सोडलं होतं, परंतु त्यानंतर मात्र आपला घेर चेंज केला आणि या घेर चेंज करत असताना नक्कीच या ठिकाणी चौकार आलाय. मनोबल वाढवलं जाते. फलंदाज सतीश आणि योगेशचं पहिलं षटक या ठिकाणी पाहतोय कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती मात्र या ठिकाणी 6 या अंकावरती. आजच्या या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर MCA पॅनल पंच शशी साटम सर, त्याचबरोबर रुपेश सर आणि अमित घोलप सर हे आपल्याला पाहायला मिळतील. आणि या स्पर्धेचा लेखाजोखा छानी
आपल्या प्रेक्षकांना पाहण्याची संधी आणि जे प्रेक्षक वर्ग आपल्या समोर सोडले गेलेत युनिक लाईकचे सर्व सन्माननीय कृष्णा यांच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी युनिक लाईव्हच्या माध्यमातून दाखवली जाते. या लाईनीवरती जोडलेले सर्व इथे मात्र पहा विकेट आली आहे. विकेटची हमी गोलंदाज अगदी गोलंदाजी चांगली टाकतोय. हॅलो नितीन, आपण कृपया व्यासपीठावरती या. नितीन बादापुरे या ठिकाणी पहा ओकेशला मात्र या ठिकाणी माग हॅलो माघारी परतवण्यामध्ये यशस्वी झालाय. योगेशला बॅक टू पवेलियन डगआउट मध्ये पाठवण्यासाठी नक्की षडयंत्र रचलं होतं राकेशांनी. राकेशचं कौतुक केलं जाईल. फलंदाजीसाठी आले. आपल्या भात्यातून एक मोठा चौकार त्यांच्या बॅडीमधून देखील पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र या ठिकाणी सेकंड स्पेल टाकत असताना या ठिकाणी शिवतेज पारंबे संघाकडून राकेश मात्र जबाबदारीची कामगिरी करतोय. ज्याने कित्येक या खेळपट्टीवरती धडे गिरवलेत तो गोलंदाज आपण पाहतोय. इथे मात्र चांगला चेंडू हवेमध्ये आहे. पाठीमागे चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. तिथे मात्र डी स्वरूपात अमित सर सांगतायत की एक धाव मात्र पाहायला मिळेल. याच्यामध्ये शंका नाहीये. जिथे आपण पाहतोय सुरुवात चांगली झाली ना की तुम्हाला अगदी चांगला खेळ करता येतो. पण जेव्हा सुरुवात तुमची अडखळत होते ना हॅलो पुन्हा एकदा निघाला आहे. ते मात्र चांगला फटका चेंडू का हवेमध्ये पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र आपण पाहतोय कॅचची संधी कॅच मात्र घेतली जाते. फलंदाजाचा खेळ देखील संपला जातोय. दुसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. पहा छोटस लक परंतु ते देखील अवघड होताना पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर खेळताना आपल्याला पाहायला मिळत होते. त्यानंतर आपण पाहतोय थोडस या ठिकाणी षटकामध्ये आपण जर पाहिलं तर राकेश चांगली कामगिरी केली आहे आपल्या संघात. हॅलो आपल्या संघ हॅलो नक्कीच राकेश चांगली गोलंदाज फटका चांगला आहे. इथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षण देखील चांगलं अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपण या ठिकाणी पाहतोय. खऱ्या अर्थानं आज आपण पाहतोय नितीनजी बादापुरे असतील नवनाथजी बादापुरे असतील आणि त्यांचे सर्व साथीदार यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य स्पर्धा या ठिकाणी केसीसी चषक 2024 मध्ये आपण पाहतोय. या नितीनजी बादापुरेंचा विचार केला ना आणि या नवनाथजी बादापुरे यांचा जर विचार केला तर स्पर्धेमध्ये काही ना काहीतरी आगळं वेगळं करण्याचा नक्कीच प्रयत्न असतो. दरवर्षी आपण जर पाहिलं तर वेगवेगळे आयोजन आणि त्याच त्यांच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थानं आपण पाहतोय प्रत्येक खेळाडूसाठी या ठिकाणी रुमाल्स दिलेत आणि अजून इतर खूप सारी बक्षिसं या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील. चमचमत्या ट्रॉफ्या आहेत. आज खऱ्या अर्थाने या चमचमत्या ट्रॉफ्या पाहिल्यानंतर सर्वांचंच लक्ष केंद्रित करून
गेलंय की ह्या चमचमत्या ट्रॉफ्यांवरती कोण शिक्का मोरबत करणार, आजचा दिवस कोणाच्या नावावरती असणार हे ते मात्र पहा. चांगला फटका डीप स्क्वेअर लेगला, तिथे क्षेत्ररक्षक होते, चुकी केली आहे, झेल मात्र ड्रॉप झालाय, परंतु एक धाव मात्र रोखू शकत नाहीयेत. पहा एक एक चुकी तुम्हाला क्रिकेटमधून माघारी घेऊन जाऊ शकते. एका एका चुकीचा भूर्दंड तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये सोसावा लागतो. इथे मात्र मी पाहतोय ज्या राकेशनी चांगली सुरुवात केली आहे, ज्या राकेशनी चांगली गोलंदाजी करतोय, आतापर्यंत त्याने 2 फलंदाजांना बाद केलंय जरूर, परंतु इथे मात्र एक महत्वपूर्ण झेल मात्र ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. लेफ्ट हँड फलंदाज आपण पाहतोय, उशीर लावू नका, कारण की अजूनही खूप साऱ्या मॅचेस आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. पंचांना देखील विनंती करतो की वेग घ्यायला देऊ नका, कारण की पहिली मॅच अजूनही संपलेली नाहीये. बरोबर आपण पाहतोय राकेश दुसरं षटक टाकत असताना या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र चांगला चेंडू आहे, लोअर फुल टॉस चेंडू होता, तिथे मात्र समजलं नाहीये, बीट करून चाललाय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 2 षटकांच्या अखेरीस संघाचं धावफलक पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचतीये 9 या अंकावरती. आजच्या या केसीसी चषक 2024 मध्ये सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे एक उत्कृष्ट समालोचक ज्यांनी आमच्या साथीने कित्येक वेळा समालोचन केलं, अर्थातच तुषारजी सर यांचा देखील तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये आवाज ऐकता येईल. त्याचबरोबर त्यांचे सहकारी मित्र, आमचे मित्र सचिनजी शेडगे यांचा देखील तुम्हाला आवाज या आजच्या दिवसामध्ये पूर्णपणे ऐकता येईल. खऱ्या अर्थानं आज जर पाहिलं ना तर या स्पर्धेमध्ये नितीनजी बादापुरे यांचं कौतुक केलं जाईल, कारण की मला देखील या स्पर्धेसाठी सांगितलं होतं, परंतु आज आमची देखील स्पर्धा आहे, त्यामुळे मला वेळ देता आला नाहीये. परंतु मी त्यांना एक शब्द दिला होता की मैत्री दोस्ती खात्यामध्ये मी तुमच्या टुर्नामेंटला सकाळी किंवा दुपारी भेट देऊन नक्की जाईन, परंतु ही दोस्ती आणि हे प्रेम हे नितीनजी बादापुरे आहे, ते आम्हाला इथपर्यंत खेचून आणलं आणि आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्हाला संधी दिली, त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया, ज्या ठिकाणी मॅच आपण चालू आहे. सूर्यकांत आलाय, पहिला चेंडू, इथे मात्र अप्रतिम अप्रतिम एक्सिलंट डिलिव्हरी, फलंदाज बॅक टू पर्ल टॅगआउट मध्ये एक मोठी शिकार, मोठा हादरा आणि इथे मात्र झटका दे दनादन. फलंदाज बाहेर मैदानाच्या येताना पाहायला मिळतोय, जो जोश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, आनंद अगदी गगनाला भिडलाय. मैदानाच्या आतमध्ये सचिन पाहतोय, सूर्यकांत पाहतोय, त्याचबरोबर पाठीमागे जर पाहिलं ना तर आपण पाहतोय सागर शेडगे, ज्याने शेवटच्या षटकामध्ये प्रतिहल्ले गोलंदाजांवरती चढवले होते. आपण पाहतोय त्यानंतर आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तानाजी आलाय, ज्याच्याकडे देखील क्षमता आहे. या तानाजीचा विचार केला तर शिवाजी पार्क मध्ये अनेक क्रिकेटचे धडे या खेळाडूने गिरवलेले आहेत, परंतु आज या असोसिएशन मध्ये खेळत असताना आपण पाहतोय कशा पद्धतीची फलंदाजी करतील, कशा पद्धतीचं या ठिकाणी बॅटिंग करतील, कारण संघाला गरज आहे. धावसंख्या मात्र आपण जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फक्त 9 धाव या संख्येवरती. 33 धावांचं टार्गेट उभं केलंय. या धावांपर्यंत पोचायचं असेल ना तर तुम्हाला आता मात्र थांबून चालणार नाहीये. एका पाठोपाठ एक विकेट गेल्यानंतर तुम्हाला येथे मात्र मोठे फटके खेळावे लागतील. ज्या पद्धतीने तुम्हाला झटके दिलेत ना त्या पद्धतीने तुम्हाला उत्तर द्यावं लागेल फटक्याने, कारण की इथे तुम्हाला आज खऱ्या अर्थानं फलंदाजीची गरज आहे. या फलंदाजीची गरज असताना कोणता फलंदाज धावून येईल या ठिकाणी पाहूयात. आता मात्र चांगला चेंडू, इथे मात्र पहा पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर सूर्यकांतची गोलंदाजी आपल्याला छान पाहायला मिळते. तसेच या ठिकाणी अतिथी देवभव प्रमुख पाहुणे विलासजी सांबळे साहेबांचं देखील आगमन झालंय. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपण देखील या व्यासपीठावरती स्थानबद्ध व्हायचं आहे. इथे मात्र चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक तैनात, कॅच थोडीशी का होईना पण या ठिकाणी अवघड नव्हती, परंतु ती मात्र अवघड केली. कॅच ड्रॉप झालाय आणि किती महत्वाचा कॅच होता या ठिकाणी आपण पाहतोय. सन्माननीय आदरणीय अतिथी देवभव, आपल्या सर्वांचे लाडके आणि आमचे मित्र कोंडीबा शिंदे साहेब, तसेच
श्रीरंग केरेकर साहेब यांचं देखील शुभ आगमन झालंय. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपलं साहेब हृदयाच्या अंतकरणातून मनापासून आपलं सर्वांचं मनापासून सहर्ष सहर्ष स्वागत करीत आहोत. सन्माननीय अतिथी देवभव प्रमुख पाहुणे केरेकर साहेब, कुंडीबा शिंदे साहेब आणि त्यांचे सर्व साथीदार या स्पर्धेसाठी, या स्पर्धेची ओळख आणि आज या स्पर्धेसाठी व्यासपीठावरती विराजमान झाले त्यांचं देखील आम्ही मनापासून सहर्ष सहर्ष स्वागत करतोय. 6व्या मॅचच्या दिशेने लेफ्ट हँड बॅनरने चांगला फटका खेळून काढलाय. तिथे मात्र थोडंसं मिस फिल्डिंग झालंय आणि इथे मात्र जर पाहिलं तर एकेरी धावेचा रूपांतर दुहेरी धावेंमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. एक एक धाव ही महत्वाची आहे. सूर्यकांत गोलंदाजी टाकतोय, त्याच्या समोर जर आपण पाहिलं तर फलंदाज अनिकेत आणि तानाजी संघर्ष मात्र करताना पाहायला मिळतोय. सामना अगदी आपण जर पाहिलं तर थोडासा अवघड झालाय केळवली टीमसाठी. फुलटा चेंडू, लाजबाब लाजबाब, फटका चांगला आहे, ताकद चांगली आहे. रुपेश सर आमच्याकडे हात करून सांगताय की हा येतोय दर्जेदार क्वालिटी ब्रँडेड केसीसी चषक 2024 मध्ये. षटकार 6 धावांसाठी, अक्का गोला उछाल कर बोला आणि इथे मिळतील 6 धावांचा टोला. अनिकेतच्या बॅट मधून हवाई मार्गाने पाठवलेला हा हवाई संदेश पाहायला मिळतोय, हवाई मेल पाहायला मिळतोय. 6 चेंडू 14 धावांची गरज आहे. मॅच मध्ये ट्विस्ट आले या षटकाराने. हा चेंडू डॉट आला असता तर 6 चेंडू मध्ये कमीत कमी 20 ते 19 धावांचं टार्गेट राहिलं असतं. परंतु या सामन्यामध्ये एक रोमांचक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली आहे तब्बल 19 धावा. 6 चेंडू 14 धावांची गरज. 6 चेंडू 14 धावा कराव्या लागतील, सगळावे लागतील आणि इथे तो कारनामा पूर्ण होईल का पहिल्या मॅच मध्ये. प्रेक्षकांना पाहण्यासारखी मॅच, प्रेक्षकांच्या मनामधली मॅच, प्रेक्षकांना घर करून जाणारी मॅच, व्यासपीठावरती अगदी मान्यवरांना पाहण्यासारखी मॅच आपण पाहतोय. केसीजी चषक 2024चा हा थरार आपण या ठिकाणी पाहतोय, अनुभवतोय. आज खऱ्या अर्थाने व्यासपीठावरती आपण पाहतोय मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचं मुख्य आयोजक कासारी गावच्या विनंतीस मान देऊन आपण या व्यासपीठावरती सन्माननीय अतिथी देवभव सर्व प्रमुख पाहुणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू आता मात्र चांगला चेंडू आहे, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. इथे मात्र तानाजी यांना काही समजलं नाहीये आणि इथे मात्र डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. गोलंदाज जर पाहिला ना तर योगेश गोलंदाजी ट्रॅक वरती अगदी पंचांच्या लेफ्ट हँड बाजूने गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र पहा चांगला चेंडू आहे. आय मिस डेफिनेटली या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्रिफळा चित झालाय आणि फलंदाज या ठिकाणी तानाजी मात्र बाद झालाय. पहा मिस झालाय चेंडू आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर फलंदाज बॅक टू पवेलियन डगआउट मध्ये जाताना पाहायला मिळेल. ज्या अनिकेतने षटकार ठोकून मनामध्ये इरादे स्पष्ट केले होते, या मॅचचा जिवंत पुन्हा ठेवला होता, तो कुठेतरी या 2 चेंडू मध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा मॅच शिवतेज पारंबेच्या टीमच्या दिशेने जाताना पाहायला मिळते. एका दिशेला आपण पाहतोय पारंबे टीम तर दुसऱ्या दिशेला आपण पाहतोय केळवली टीम. दोन्ही संघादरम्यान ही महत्वपूर्ण मॅच आहे, पहिली मॅच आहे आणि रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये जर आपण जर पाहिलं तर एक चांगली सुरुवात आपण पाहिलं तर गोलंदाज राकेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली, ज्याने या मॅचचं पूर्ण गणित बदलून टाकलं आणि या गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा योगेश सज्ज झालाय. इथे मात्र फटका चांगला आहे, चेंडू हवेमध्ये झेल होईल का, चुकी नाहीये. आणि इथे मात्र पहा ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण सजवलं होतं आणि त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. ताकद कमी पडली मी म्हणेन, फटका चांगला होता, उत्साह होता, पण फटक्यामध्ये जोर मात्र नव्हता. इथे मात्र आपण पाहतोय थोडस अडचणीतून तुम्हाला मार्ग शोधावे लागतात मित्रांनो. ज्या पद्धतीने आपण पाहतोय प्रत्येक वेळेला तुम्हाला तुमच्या मना सारखं घडेल असं नाहीये, तुम्हाला तिथून मार्ग शोधावे लागतात.
आयुष्यात खूप काही तुम्ही कमवलं असेल, परंतु ते कमवताना तुम्हाला खूप मेहनत करावी लागते. धावा करायचे 3-14चं समीकरण आहे. शाळेमध्ये खूप समीकरण आपण सोडवली असतील, परंतु हे मॅचचं समीकरण अद्याप कोण सोडवणार हे देखील अजून माहिती नाहीये. येणारे शेवटचे 3 चेंडू 14 धावा, मॅच पुन्हा एकदा ऑन होतीये. इथे मात्र चांगला चेंडू, योगेशाचं कौतुक केलं जाईल. काय योगेशने गोलंदाजी टाकली आहे, आपल्या कर्णधाराने दिलेली जबाबदारी, आणि या जबाबदारीचं नक्कीच प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू अगदी चेंडूला उसवी देत नाहीये. अगदी निर्धाव चेंडू आतापर्यंत टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र चांगला फटका आहे, लाजबाब निघून चाललाय का तिथे नागेश आहे, चुकी नाहीये. आणि इथे मात्र पाहायला तर पुन्हा एकदा फलंदाज बॅक टू पवेलियन डगआउट मध्ये. या मॅच मध्ये आपण जर पाहिलं, या ओव्हर मध्ये जर पाहिलं ना, तर योगेशनं 6 चेंडू आणि 14 धावांची गरज असताना एक बहारदार गोलंदाजी केली आहे. आतापर्यंत 3 विकेट घेतल्यात आणि एकही गडी बाद, एकही धाव दिली नाहीये. योगेश साठी आपण जोरदार नक्कीच टाळ्या वाजवणार आहोत. हे ते पहा, मिळन षटक, आणि जर पाहिलं तर 3 विकेट जोरदार. जर गोलंदाजी आवडली असेल ना योगेशची, तर त्याच्यासाठी होऊन जाऊ द्या ना एकदा जोरदार टाळ्या. कारण की जी मॅच होती त्या मॅच मध्ये आज खऱ्या अर्थानं पहिलं मिळन षटक या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. जाऊयात तोपर्यंत आपण या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील